नमस्कार मित्रांनो, एस एस क्लास टेकमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहे वर्ग 10वीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रकरण 1 म्हणजे ते आहे आपलं गुरुत्वाकर्षण। आणि या गुरुत्वाकर्षणचं काय बघायचं आहे आपल्याला, तर स्वाध्याय बघायचा आहे। आणि हा स्वाध्याय आपण दोन भागामध्ये विभागलेला आहे। भाग 1 आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे आणि भाग 2 समोरच्या व्हिडिओमध्ये। चला तर सुरुवात करूया। आणि त्याच अगोदर मित्रांनो, तुम्ही काय करू शकता, अधिक व्हिडिओ जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता। आमचा व्हॉट्सअप क्रमांक इथे दिलेला आहे 8657332280। तर मित्रांनो, आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे, खालील तक्त्यातील तिन्ही स्तंभातील नोंदी मधील संबंध लक्षात घेऊन त्याप्रमाणे तक्ता परत लिहा। तर आपला प्रश्न आहे बघा, तक्ता आता जे वस्तुमान आहे मित्रांनो, बघा वस्तुमानचं जे एकक असते ते असते किलोग्राम आणि हे जडत्वाचे माप आहे आपल्याला दाखवत असते। त्यानंतर वजन बघा, वजन बघितलं तर हे काय, वजन हे एक बल आहे, वजन हे काय बल आहे, म्हणून त्याचं युनिट काय आहे, न्यूटन आहे। आणि केंद्रकाजवळ जे बल असते ते म्हणजे वजन असते हे काय असते, तर 0 असते, हे एक ध्यानात ठेवा। त्यानंतर बघा गुरुत्वीय त्वरण म्हणजे लहान जी, त्याचं जे युनिट आहे ते आहे मीटर पर सेकंद स्क्वेअर, ठीक आहे। आणि उंचीवर हे अवलंबून असते, म्हणजे जेवढी उंचीवर गुरुत्वीय त्वरण जास्त अवलंबून असते। त्यानंतर बघा गुरुत्व स्थिरांक म्हणजे कॅपिटल जी, त्याचं जे युनिट इथे दिलेलं आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर। आणि संपूर्ण विश्वामध्ये हे सारखं असते, याच्या नावातच स्थिरांक आहे, स्थिरांक म्हणजे काय, स्थिर असणारा, ठीक आहे। त्यानंतर बघा आता आपल्याला फरक सांगायचा आहे वस्तू आणि वस्तुमानमधला, ठीक आहे। आणि एखाद्या वस्तूचे पृथ्वीवरील वस्तुमान व वजन मंगळावरही तेवढेच असतील का, तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर या दोघांचा फरक आपण समजून घेऊया। त्याच्यामधला वस्तूचे वजन म्हणजे त्या वस्तूवर कार्य करणारे पृथ्वीचे गुरुत्वीय बल। वजन म्हणजे काय, तर वस्तूचे वजन म्हणजे काय, त्या वस्तूवर कार्य करणारे पृथ्वीचे गुरुत्वीय बल, ठीक आहे, त्याला आपण वजन म्हणतो। आता एखाद्या वस्तूचे वस्तुमान म्हणजे काय, तर त्या वस्तू असलेले द्रव्य संचयाचे मापन, म्हणजे त्याच्यामध्ये द्रव्य संचय किती आहे त्याला आपण त्याचं वस्तुमान म्हणतो। आता वजन ही सदिश राशी आहे, वजन काय, ही सदिश राशी आहे। वस्तुमान ही काय आहे, अदिश राशी आहे, काय आहे, अदिश राशी। वस्तूचे एकक न्यूटन आणि डाइन आहे। वस्तुमानाचे एकक किलोग्राम आणि ग्राम आहे। वस्तूची जागा बदलल्याने तिचे वजन बदलते। वस्तूचे वजन असते कुठलेही वजन जर बदलते, कधी बदलते, ज्यावेळेस ती वस्तूची जागा बदलली। एखादी वस्तूचे वजन जर पृथ्वीवर 100 किलो असेल तर मंगळावर किंवा चंद्रावर तिचं वजन बदलेल, कमी होईल, ते त्याच्यावर अवलंबून असते, कशावर, तर त्याच्या गुरुत्वीय बलावर। आणि वस्तूचे वस्तुमान सर्वत्र सारखेच असते, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही। त्यानंतर आपल्याला प्रश्न विचारला होता की पृथ्वीवरचं आणि मंगळवारचं वजन सारखेच असेल का, तर एखाद्या वस्तूचे पृथ्वीवरील वस्तुमान व वजन मंगळावरही तेवढेच राहणार नाही। वस्तुमान कायम राहील, मात्र वजन बदलेल। बघा वस्तुमान कायम राहील, कारण आपण वस्तुमान बघितलं की वस्तुमान सगळीकडे सारखेच असते। वस्तुमान म्हणजे काय, तर वस्तूमध्ये असलेल्या द्रव्याचा संचय। पण वजन मात्र काय असतो, तर वजन मात्र बदलेल, कारण वस्तुमान म्हणजे पदार्थातील द्रव्य संचय हा सर्वत्र तेवढाच राहील। तर वजन जे काही वजन असते ते असते mg, mg म्हणजे काय, मास गुणाकारात गुरुत्वीय त्वरण। येथे g म्हणजे काय, गुरुत्वीय त्वरण आहे। गुरुत्वीय त्वरण त्या ग्रहाच्या वस्तुमानावर अवलंबून असते, म्हणजे जे एखादा ग्रह असेल त्याचं वस्तुमान जेवढं जास्त तेवढं त्याचं गुरुत्वीय त्वरण जास्त, म्हणजे गुरुत्वीय त्वरणावर वजन अवलंबून असते, ध्यानात ठेवा। ग्रहाची वस्तुमाने भिन्न असल्यामुळे, आता ग्रह असतील त्याचे वस्तुमान जर भिन्न असेल तर त्या ग्रहाची जी सुद्धा भिन्न राहील, जे जी असतो म्हणजे गुरुत्वीय त्वरण तो सुद्धा भिन्न राहील। त्यानंतर बघा मित्रांनो, प्रश्न आहे मुक्तपतन, गुरुत्व त्वरण, मुक्तिवेग व अभिकेंद्रिकीय बल म्हणजे काय, याची आपल्याला व्याख्या लिहायची थोडक्यात आणि थोडीशी माहिती बघायची। मुक्तिपतन म्हणजे काय बघा, मुक्तपतन म्हणजे जर एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्तपतन म्हणतात। मुक्तपतन म्हणजे काय,
एखादी वस्तूला जर काही गती असेल तर ती गती फक्त कशामुळे असेल तर गुरुत्वीय बदलामुळे. म्हणजे एखादी वस्तू जर गतीमध्ये असेल, ती कशामुळे आहे गतीमध्ये तर फक्त गुरुत्वीय बलामुळे. तर अशा गतीला मुक्त पतन असे म्हणतात. उदाहरणार्थ दिलेलं आहे, उंचावरून अलगद सोडलेली वस्तू खाली पडताना तिचे मुक्त पतन होत नाही. आता तुम्ही म्हणाल की एखादी वस्तू आहे, आपण पत्रावर गेलो आणि तिथून एखादी वस्तू सोडून दिली, ठीक आहे, बिल्डिंगवर गेलो, एखादी वस्तू वरून सोडून दिली, तर त्यावेळेस ती खाली पडेल आणि त्याच्यावर फक्त एकच बल कार्यान्वित राहील, तो म्हणजे गुरुत्वीय बल. पण त्यावेळेस मित्रांनो, गुरुत्वीय बल जरी त्याच्यावर कार्यान्वित असला तरी त्याच्यासोबत वेगवेगळे बल त्याच्यावर होतात, कारण हवेमध्ये काय असतात, बारीक बारीक कण असतात. आणि ज्यावेळेस तो वरून चेंडू खाली पडतो त्यावेळेस ते काय करतात, त्याला अडथळा निर्माण करतात. त्याच्यामुळे काय होईल की तिथं थोडंसं अडथळा निर्माण होईल, ठीक आहे. कारण त्या वस्तूवर अन्य बलसुद्धा कार्यरत असतात. जसे हवेमुळे होणारे घर्षण, हवेमुळे घर्षण होते, आता तुम्हाला सांगितलं, उत्प्लाविता बल. पण ही बाह्य बले नसल्यास उंचावरून सोडलेली वस्तूचे मुक्त पतन होते. आता बघा मित्रांनो, आपल्या पर्यावरणामध्ये या गोष्टी असतात, त्याच्यामध्ये हवेचं घर्षण असते, उत्प्लाविता बल असते. त्याच्यामुळे काय होते की आपण मुक्त पतन करू शकत नाही. पण निर्वात प्रदेश असेल, म्हणजे पोकळी असेल, किंवा त्याला आपण व्हॅक्यूम म्हणतो इंग्रजीमध्ये, जर असं असेल तर तिथं आपण मुक्त पतन करणं शक्य आहे. तसेच कृत्रिम उपग्रह जे असतात, परिवलन देखील मुक्त पतनानेच उदाहरण आहे. आता जे कृत्रिम उपग्रह असतात हे आपल्या पृथ्वीभोवती फिरतात, तुम्हाला माहीत आहे, आणि जे फिरतात तिथं काय आहे, निर्वात आहे, म्हणजे काय आहे, व्हॅक्यूम आहे, निर्वात पोकळी आहे. त्याच्यामुळे काय होईल, तिथं जे काही कृत्रिम उपग्रह आहेत त्यांचे परिवलन शक्य होते. त्यानंतर आहे गुरुत्व त्वरण म्हणजे काय. तर बघा मित्रांनो, पृथ्वीजवळ सर्व वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षित होतात. आपल्याला माहीत आहे, कुठलीही गोष्ट पृथ्वीकडे आकर्षित होते याचं कारण आहे ते म्हणजे गुरुत्वीय त्वरण. पृथ्वीचे गुरुत्व बल वस्तूवर कार्य करते. आता आपल्याला माहीत आहे की पृथ्वी जर काय करते, तिचं गुरुत्व बल एखाद्या वस्तूवर कार्य करते. या बलामुळे वस्तूचे त्वरण निर्माण होऊन त्या वस्तूच्या पृथ्वी केंद्राकडे गतिमान होतात. आणि अशा वेळेस काय होतं, जर पृथ्वीचं जे काही गुरुत्वीय बल आहे तर एखाद्या वस्तूवर जर ते प्रयुक्त झालं तर ती वस्तू काय करेल, पृथ्वीकडे खेचल्या जाईल. खेचल्या जाईलमुळे त्याच्यामध्ये काय होईल, एक त्वरण निर्माण होईल आणि ती पृथ्वी काय करेल, ती पृथ्वीच्या केंद्रकाच्या दिशेने ती वस्तू काय होईल, येईल. या त्वरणाला, जे हे त्वरण असते त्या त्वरणाला आपण गुरुत्वीय त्वरण म्हणतो. गुरुत्वीय त्वरण लहान जी म्हणजे स्मॉल जी च्या चिन्हाने दर्शवतात. त्याची सरासरी किंमत 9.8 मीटर पर सेकंद स्क्वेअर असते. पृथ्वीवर सर्व ठिकाणी जीची किंमत सारखी नसते, ठीक आहे. पृथ्वीची जी काही जीची किंमत आहे सगळीकडे सारखी नसते. तर ती इक्वेटरवर जे असतो म्हणजे विषुववृत्तीय प्रदेश असतो, तिथं जी विषुववृत्तीय रेषा असते तिथं सर्वात कमी असते. आणि जे काही ध्रुव आहे तिथं जीची व्हॅल्यू आपल्याला जास्त पाहायला मिळते. जीची किंमत वस्तूच्या केंद्रकापासून अंतरावर अवलंबून असते. केंद्रकापासून दूर गेल्यास त्वरण कमी होते. महत्त्वाचं ध्यान ठेवा, जे काही त्वरण आहे ते पृथ्वीच्या केंद्रकापासून जेवढं काही अंतर आहे त्याच्यावर डिपेंड असते, त्याच्यावर अवलंबून असते. जर पृथ्वीचं केंद्रक इथं असेल आणि इथून जर आपण जास्त अंतरावर गेलो तर तिचं त्वरणसुद्धा कमी होईल. पृथ्वीच्या केंद्रकाच्या जेवढं जवळ राहील तेवढं जास्त तिचं त्वरण तेवढं जास्त राहील, हे लक्षात ठेवा. त्यानंतर मुक्तिवेग म्हणजे काय. मुक्तिवेग म्हणजे काय, साधारण एखादी वस्तू आपण जेव्हा वर फेकतो तेव्हा तिचा वेग कमी होत जातो, तुम्हाला माहीत आहे. आता असं का होते, कारण विशिष्ट उंचीवर वेग शून्य होतो व त्या क्षणी ती पुन्हा वस्तू पृथ्वीकडे गतिमान होते व पृथ्वीवर पडते. तुम्हाला माहीत आहे, एखादी वस्तू जर आपण वर फेकली, ठीक आहे, तर काय होईल, काही वेळानं आपण जे काही बल लावलेला आहे तो शून्य होईल. आणि शून्य बल झालं की जे काही आपलं गुरुत्वीय बल आहे त्या वस्तूला केंद्रकाकडे खेचेल. त्याच्यामुळे ती वस्तू काय होईल, पुन्हा पृथ्वीवर पडेल. आरंभीचा वेग जेवढा जास्त असेल तितकी वस्तू जास्तीत जास्त उंची गाठू शकेल. म्हणजे सुरुवातीचा वेग जेवढा जास्त असेल, जेवढा जास्त जोरानं आपण वर फेकणार तेवढीच वस्तू तेवढ्याच जास्त उंचीवरती जाणार. कारण सुरुवातीचा वेगावर त्याचं उंची अवलंबून असते. आपण वस्तूचा आरंभिक वेग वाढवला तर ती वस्तू अधिकाधिक उंच जाईल व विशिष्ट आरंभीचा वेग असा असेल की त्या वेगाने फेकलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा मात करू शकेल व ती पृथ्वीवर पडणार नाही.
आणि बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण असा बल लावणार की ती वस्तू फेकल्यानंतर ती पृथ्वीचं जे काही गुरुत्वीय बल आहे त्या गुरुत्वीय बलाचा जे काही प्रभाव आहे त्याच्या बाहेर निघून जाईल ती वस्तू. त्याच्यामुळे काय होईल, ती आरंभ वेगाच्या विशिष्ट मूल्यास मुक्तिवेग म्हणतात. म्हणजे जे काही त्या वेगाचा जे काही विशिष्ट मूल्य आहे, म्हणजे जर आपल्याला त्या मुक्तिवेग पाहिजे असेल, म्हणजे आपल्याला जर बाहेर जायचं असेल या गुरुत्वीय आकर्षणाच्या जे काही त्याचं परिणाम होते त्या बलाचा जिथपर्यंत, त्याच्या जर बाहेर जायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला जेवढ्यात जास्त वेगाने किंवा तेवढ्यात जास्त बलाने आपल्याला एखादी वस्तू वर फेकावी लागेल. आणि वर फेकल्यानंतर जेवढं काही बल आपण वापरलं त्या बाहेर जाण्यासाठी, ठीक आहे, तर त्याला आपण मुक्तिवेग असं म्हणतो. ठीक आहे. आणि मुक्तिवेग बघा, मुक्तिवेग हा 11.2 किलोमीटर पर सेकंद आहे. म्हणजेच ह्या वेगापेक्षा जास्त वेग वस्तू फेकल्यास ती पृथ्वीवर परत येणार नाही. म्हणजे जर आपण याच्यापेक्षा जास्त वेग एखादी वस्तू जर वर फेकली आणि तिचा वेग 11.2 किलोमीटर पर सेकंदपेक्षा जास्त आहे, अशा वेळेस ती वस्तू पृथ्वीवर परत येणार नाही, ती पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर निघून जाईल. म्हणजे जे काही आपली पृथ्वीचं जे काही बल आहे जिथपर्यंत ते कार्यरत होते त्याच्या बाहेर निघून जाईल. म्हणून याला आपण मुक्तिवेग असं आपण म्हणत असतो. त्यानंतर बघायचं आपल्याला अभिकेंद्रीयकीय बल. नंतरचा पॉईंट आहे अभिकेंद्रिकी बल, अभिकेंद्री बल. ठीक आहे. एखादी वस्तू एकसमान वर्तुळाकार गतीने गतिमान असल्यास, म्हणजे बघा एकसमान वर्तुळाकार गती, ठीक आहे, एकसमान वर्तुळाकार गतीने गतिमान असल्यास त्या वस्तूवर केंद्रकाच्या दिशेने कार्य करणारे बल प्रयुक्त होते. म्हणजे बघा ही वस्तू आहे ए आणि ही काय करत आहे, असे ह्या गोल सर्कलमध्ये म्हणजे त्या वर्तुळाकार गतीने फिरत आहे आणि कसा एकसमान गती आहे आणि त्याच्यामुळं काय होते, ती वस्तूची जी काही बलाची दिशा आहे ती या केंद्रकाच्या दिशेने निर्माण होते. म्हणजे जे कार्य करणारे बल आहे हे केंद्राच्या दिशेने आहे. याचा अर्थ त्या बलाला आपण म्हणतो अभिकेंद्री बल. या बलाला अभिकेंद्रीय बल आपण असं म्हणत असतो. आता बघा ही झाली बलाची दिशा आणि ही झाली गतीची दिशा. ठीक आहे. गतीची दिशा गतीची दिशा नेहमी बाहेर असते. हे अभिकेंद्रीय बल F बरोबर mv चा वर्ग भागाकारात r चा वर्ग. बघा या सूत्राने ठरवता येते. म्हणजे हे जे बल आहे, जे अभिकेंद्रीय बल आहे, आपण ह्या सूत्राने काढू शकतो. आता याच्यामध्ये F म्हणजे काय आहे, तर फोर्स म्हणजे बल. M म्हणजे काय, ह्या वस्तूचं काय आहे, वस्तुमान. या वस्तूचं काय आहे, वस्तुमान. V म्हणजे काय, त्याची वेग असेल. ठीक आहे, तो त्याचा वेग. R म्हणजे काय, या केंद्रकापासून जे काही अंतर आहे ते त्याचं अंतर, त्याला आपण रेडियस म्हणतो किंवा त्रिज्या म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर बघा येथे M म्हणजे काय, वस्तूचे वस्तुमान. V म्हणजे वस्तूचा वेग. R म्हणजे काय, परिवलन कक्षेची त्रिज्या. न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार, जो तिसरा नियम आहे, अभिकेंद्रीय बलाच्या विरुद्ध दिशेने कार्य करणारे बल, म्हणजे जो अभिकेंद्रीय बल आहे म्हणजे तो केंद्रकाकडे आकर्षित होतो, त्याच्या विरुद्ध दिशेने कार्य करणारे बल अस्तित्वात असते, त्याला अपसारी बल असे म्हणतात. त्याला कोणतं बल म्हणतात, अपसारी बल असे म्हणतात. ठीक आहे. आता केपलरचे 3 नियम लिहा. प्रश्न आहे ई, त्यामुळे न्यूटनला आपल्या गुरुत्वीय सिद्धांत मांडण्यास कशी मदत झाली. आता बघा केपलरचे 3 नियम आता आपण बघणार आहे. तर त्याच्यामध्ये केपलरचा 3 नियम बघा. 16व्या शतकापर्यंत ग्रहाची स्थिती गतिविषयक माहितीच्या आधारे 16व्या शतकाच्या ग्रहाची स्थिती काय होते मला वाचताना. ठीक आहे. 16व्या शतकापर्यंत ग्रहाची स्थिती व गतिविषयक उपलब्ध माहितीच्या आधारे योहान्स केपलर नामक शास्त्रज्ञाने ग्रहाच्या गतिविषयक 3 नियम मांडले. आता बघा मित्रांनो, जे काही योहान्स केपलर होते यांनी ग्रहाच्या गतिविषयक 3 नियम मांडलेले आहेत. तर पहिला नियम आपल्याला काय सांगतो बघा, तर ग्रहाची कक्षा ही लंब वर्तुळाकार असून, बघा म्हणजे गोल नाही आहे ग्रहाची दिशा, म्हणजे ग्रहाची जी कक्षा आहे ती गोल नाही, ती कसं आहे, लंब वर्तुळाकार आहे. सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. सूर्य काय आहे, त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. बघा इथं एक सूर्य आहे आणि इथं काय, हे ग्रह आहे. ठीक आहे.
हे आहे पहिला नियम. त्यानंतर बघा केपलरचा दुसरा नियम काय आहे, तर ग्रहाला सूर्याशी जोडणारी रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. यस या सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या ग्रहास ए पासून बी पर्यंत जाण्यास लागणारा वेळ व सी पासून डी पर्यंत लागण्यासाठी जाणारा वेळ समान असल्यास ए एस बी व सी डी एस ही क्षेत्रफळे समान असतात. बघा आता इथं काय सांगितलेलं आहे की बघा इथं हा सूर्य आहे आणि हा ग्रह आहे. या ग्रहाला इथून ते इथपर्यंत जाण्यासाठी लागणारा वेळ आणि सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी लागणारा वेळ हा कसा आहे, समान आहे. हा वेळ कसा आहे, समान आहे. त्याच्यामुळे ए एस बी आणि सी एस डी याचं क्षेत्रफळ कसं आहे, क्षेत्रफळसुद्धा समान आहे. म्हणजेच एस ए ही रेषा समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. आता केपलरचा तिसरा नियम आहे की टीचा वर्ग बरोबर आहे, टीचा वर्ग डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आरचा घन. आता डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय, तर डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे काय, समानुपाती त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. म्हणजे टीचा वर्ग हा समानुपाती असतो कशासोबत, तर आरच्या घनासोबत. म्हणजे टीचा वर्ग भागाकारात आरचा घन हा स्थिरांक आहे. म्हणजे बघा टी म्हणजे काय, आवर्तकाळ आहे म्हणजे लागणारा वेळ, आणि आर म्हणजे काय, सरासरी अंतर सूर्य आणि त्या ग्रहामधलं. तर बघा मित्रांनो, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा हा वर्गाच्या ग्रहाच्या सूर्यापासून सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे सूर्याची जी परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकाल म्हणजे जो काही वेळ आहे, म्हणजे जो लागणारा वेळ एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी, हा वर्ग त्याचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासून सरासरी अंतराच्या म्हणजे सूर्यापासून जे अंतर असते त्याच्या घनाच्या समानुपाती असतो. समानुपाती असतो म्हणजे जर आर जर वाढला तर टी वाढेल आणि टी वाढला तर आर वाढेल. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. आता केपलरचा तिसरा नियम काय आहे, केपलरचा तिसरा नियम व न्यूटनचा गुरुत्व सिद्धांत. न्यूटनचा गुरुत्व सिद्धांत बघा इथं आपल्याला माहीत आहे. म्हणजे हे काय झालं, एफ. ठीक आहे. आता एफ म्हणजे काय, तर एफचा अर्थ होत असतो बल. ठीक आहे. आता बघा बल बरोबर हे काय, अल्फा म्हणजे त्याला आपण समानुपाती म्हणतो. ठीक आहे. तर M1 म्हणजे काय, M1 म्हणजे ग्रहाचं वस्तुमान, आणि M2 म्हणजे काय, दुसऱ्या ग्रहाचं वस्तुमान. जे दोन ग्रह आहेत त्यांच्यामधलं जर आपल्याला बल काढायचं असेल तर हे दुसरं, आणि त्याच्यामधलं जे काही अंतर आहे तो म्हणजे डीचा वर्ग. त्याच्यामधलं अंतर आहे तो म्हणजे डी आपण भागाकारात घेतला. आणि ज्यावेळेस बघा मित्रांनो हे दोन ग्रह असतात, ज्यावेळेस या दोन ग्रहाला आपण काय करणार, ज्यावेळेस या दोन ग्रह असतात त्यांचं वस्तुमान घेतलं एकाचं, ठीक आहे, दुसऱ्याचं आपल्याला काय घ्यायचं आहे, वस्तुमान घ्यायचं आहे. दोन्ही याचं आपल्याला वस्तुमान घेतलं आणि जर त्याचा अंतर आहे डी, त्या अंतराचा वर्ग केला आणि जर तिथं आपण कॅपिटल जी घेतला म्हणजे गुरुत्व स्थिरांक, तर आपल्याला जे काही गुरुत्वीय बल आहे ते आपल्याला काढता येते. तर बघा ते नंतर बघू. आता ग्रहातील आकर्षण बल त्यांच्यातील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. म्हणजे ग्रहातील आकर्षण बल, आता ग्रहामध्ये जे काही आकर्षण बल आहे हे बल आहे त्यांच्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असते. म्हणजे अंतर जर वाढलं, दोन ग्रह आहेत बघा, याच्यामधलं जे अंतर आहे बघा, आता यांच्यामध्ये जे काही आकर्षण बल आहे या दोन ग्रहामध्ये हे व्यस्त प्रमाण आहे. ठीक आहे, याचं प्रमाण कसं आहे, व्यस्त प्रमाण आहे. कशासोबत, ह्या अंतरासोबत. म्हणजे अंतर जर वाढलं दोन ग्रहामधलं तर जे आकर्षण बल आहे हे कमी होते. अंतर वाढलं तर आकर्षण बल कमी होते. अंतर जर कमी झालं तर आकर्षण बल काय होते, वाढते. म्हणजे हे कमी झाल्यानं ते वाढते, असं ध्यानात ठेवा. हा सिद्धांत मांडण्यासाठी न्यूटनला केपलरच्या 3 नियमांची मदत झाली. हे खालील विवेचनातून स्पष्ट होईल. बघा आता मित्रांनो, आता M म्हणजे काय, हे सूर्याचे वस्तुमान. स्मॉल m म्हणजे काय, एखाद्या ग्रहाचे वस्तुमान. R म्हणजे काय, कक्षेची त्रिज्या. आणि T म्हणजे काय, पृथ्वीची चाल. एक ग्रह वर्तुळाकार कक्षेत सूर्याभोवती परिक्रमा करत असेल तर
सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारे अभिकेंद्रिकीय बल काय असणार? बघा मित्रांनो, आता आपण अगोदरच्यात सूत्र बघितलं अभिकेंद्रिकीय बलाचं काय असते. F बरोबर M म्हणजे काय, त्या ग्रहाचं वस्तुमान. V म्हणजे काय, त्या ग्रहाचा वेग, त्याचा वर्ग. ठीक आहे. आणि C म्हणजे काय दिलेलं आहे, अभिकेंद्रिकीय बल. तर आपण सेंट्रिपिटल फोर्समध्ये इंग्रजी म्हणून C दिले. आणि R जर आपण फॉर्म्युला याच्यामध्ये किमती टाकल्या तर आपल्याला अभिकेंद्रिकीय बल मिळते याच्यामध्ये. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, जे काही वेग असतो तो वेग आपल्याला काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे, 2πr t. म्हणजे वेग आपण याने काढू शकतो 2πr t. आणि आता काय करा, या v ची किंमत काय करा, त्या अगोदरच्या फॉर्म्युलेत टाका. म्हणजे येईल F. या फॉर्म्युला टाकायची आपल्याला. F बरोबर M आहे म्हणून M. आता v ची किंमत काय आहे, 2πr. आता यांचा वर्ग आहे म्हणून याला ब्रॅकेट करा आणि त्याचा वर्ग करा. भागाकारात काय आहे बघा, M खाली इथं R आहे. ठीक आहे. आणि इथं T साठी काय आहे, इथं T आहे. म्हणजे याला असं करा, म्हणजे वेगळं दिसेल तुम्हाला. आता मला इथं लिहिता येत नाही, समजून घ्या, अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, इथं काय 2r आहेत. आरचा वर्ग म्हणजे काय 2r. हा r आणि हा r कॅन्सल होईल, म्हणजे फक्त इथे एकच r राहील. म्हणजे आपल्याकडे येईल, आणि हा जो स्क्वेअर आहे हा 2चा स्क्वेअर आहे, म्हणजे इथे येईल 4 पायचा स्क्वेअर. यम इथं यमला काहीच नाही, कुठलाच पॉवर नाही. आणि हा इथं एक कटला, एकच r राहिला r. आणि टीचा वर्ग. म्हणजे आपण काय केलेलं आहे इथं बघा मित्रांनो, आपल्याला हा इक्वेशन भेटलेला आहे, हा समीकरण भेटलं आहे. केपलरचा तिसरा नियम आपल्याला सांगतो की जे काही त्याचं आवर्तकाल आहे तो काय हे समानुपाती आहे कशासोबत, त्यांच्या अंतराच्या घनासोबत. इथं दिलेलं आहे. ठीक आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, तिथं एक स्थिरांक घ्यायचा आहे की. ठीक आहे. आता बघा, इथं आपल्याला स्थिरांक दिलेला आहे. आता टी बरोबर आहे, म्हणजे तुम्ही इथं असं लिहू शकता की टीचा वर्ग बरोबर KR3 असं तुम्ही इथं लिहू शकता. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, टीचं किंमत काय झाली, ही झाली. मग तुम्ही काय करू शकता, इथं बघा, इथं ह्या फॉर्म्युल्यामध्ये या टीची किंमत टाका. टीची किंमत टाकल्यानंतर तुम्हाला इथं मिळेल की F बरोबर 4π² MR KR3 किंवा क्यूब. बघा, हे आपल्याला भेटलं. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही याला काय करू शकता, अशा प्रकारे लिहू शकता की हा स्थिरांक आहे, म्हणजे सूर्याच्या वस्तुमानाशी निगडीत. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही वेगवेगळं केलं तर तुम्हाला समजेल 4π² K गुणाकारात M. आता M काय असतो, तर मित्रांनो तुम्हाला M आता सांगितलं की M आहे सूर्याचं वस्तुमान, जे की आपण इथं घेतलेलं आहे. इथं बघा, तर बघा मित्रांनो, आता काय आपण काय घेतलेलं आहे, M म्हणजे M काय, त्या सूर्याचं वस्तुमान. त्याच्या बदल्यात आपण ते सबस्टिट्यूट केलेलं आहे. त्यानंतर 4π² K हा M इकडे गेला म्हणजे येईल GM. आता G म्हणजे काय, तर G असतो गुरुत्वीय स्थिरांक. तो स्थिरांक आहे, आपण मागच्या वेळेस बसलो होतं. तर हे गुरुत्वीय स्थिरांक आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, F बरोबर GM M/R वर्ग. म्हणजे आरचा वर्ग म्हणजे काय होईल, तर F एक आहे, हा समानुपाती आहे कशासोबत, तर समानुपाती म्हणण्यापेक्षा आपण त्याला व्यस्त प्रमाणात आहे म्हणून, समानुपाती नाही, व्यस्त प्रमाणामध्ये आहे कशासोबत, आरच्या वर्गासोबत. काय आहे, म्हणजे जे काही बल असते ते अंतर जर वाढलं तर ते बल कमी होते, अंतर कमी झालं तर बल वाढते. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा मित्रांनो,
एक दगड यू वेगाने वर फेकल्यावर बघा त्याचा यू म्हणजे काय, सुरुवातीचा वेग, याच उंचीपर्यंत पोचतो, ठीक आहे. पण नंतर खाली येतो. सिद्ध करा की त्याला वर जाण्यासाठी जितका वेळ लागतो तितकाच वेळ खाली येण्यासाठी लागतो, हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. तर बघा मित्रांनो, ज्यावेळेस दगड वर जातो त्यावेळेस त्याचा आरंभिक वेग काय असतो, यू. आणि अंतिम वेग म्हणजे काय, ज्यावेळेस तो वर पोहोचेल त्यावेळेस काय होईल, तो एक वेळेस गेल्यानंतर त्याचा वेग, अंतिम वेग काय होईल, 0 होईल. कारण वर जाताना वेग कमी कमी होतो आपल्या सर्वांना माहीत आहे, आणि एक विशिष्ट उंचीवर त्याचा वेग काय होतो, 0 होतो. त्या क्षणी दगड खाली येण्यास सुरुवात होते. एकदा का त्याचा वेग 0 झाला की तो पुन्हा खाली यायला सुरुवात होते. मग ते पदार्थाने गाठलेली उंची म्हणजे एच, पदार्थाचे त्वरण. आता त्वरण म्हणजे काय, ज्यावेळेस आपण एखादी वस्तू वर फेकतो त्यावेळेस काय होते, ती जे काही गुरुत्वीय त्वरण आहे त्याच्या विरुद्ध दिशेने जाते. विरुद्ध दिशेने जाते म्हणून आपण काय केलं तर वजा जी घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे, वजा जी. येथे त्वरण ऋण घेतले आहे, कारण याचं कारण काय, दगडाच्या गतीची दिशा व त्वरणाची दिशा विरुद्ध दिशेने आहे म्हणून. समजा दगड वर जाण्यास लागणारा वेळ समजा t1 आहे. मग आता आपल्याकडे एक सूत्र आहे, ते म्हणजे काय, v बरोबर u प्लस a गुणाकारात t. इथं दिसते तुम्हाला. पण सुरुवातीचा जो वेग आहे, ठीक आहे, मग सुरुवातीचा वेग आहे त्याची काहीतरी मूल्य आहे, पण जो अंतिम वेग आहे ते 0 आहे. म्हणजे इथं आपण असं लिहू शकतो की हे 0 घ्या, हे जर तुम्ही 0 घेतलं, तर येईल 0 बरोबर u वजा GT1, ठीक आहे. म्हणजे बघा, हे 0 घेतलं तर काय होईल, तुम्ही इथं असं सुद्धा लिहू शकता. की T1 बरोबर U/G, म्हणजे जो काही लागणारा वेळ आहे त्याला तो आहे U/G. हे झालं समीकरण आपलं 1. त्यानंतर आपल्याकडे दुसरं एक समीकरण आहे, ते म्हणजे v² बरोबर u² अधिक 2as, बरोबर आहे. मग आपल्याला माहीत आहे अंतिम जो वेग आहे तो काय 0 आहे. म्हणजे काय होईल, u² ऋण किंवा वजा 2gh. म्हणजे काय होईल, g इकडे आणलं तर येईल u² भागाकारात 2h, 2h नाही 2g, ठीक आहे. हे झालं समीकरण 2. मग आता दगड खाली येताना आरंभीचा वेग काय होता, आता ज्यावेळेस दगड खाली येईल त्यावेळेस त्याचा आरंभीचा वेग काय होईल, आता दगड खाली येईल त्यावेळेस त्याचा आरंभीचा वेग काय होईल, तर 0 होईल. आता ज्यावेळेस दगड खाली येईल त्यावेळेस आरंभीचा वेग आपण 0 मानू, ठीक आहे. आता आरंभीचा वेग काय होईल, 0, एवढं लक्षात घ्या. कारण वस्तू वर जाताना विशिष्ट उंचीवर तिचा वेग 0 होतो व त्या क्षणी वस्तू खाली पडण्यास सुरुवात होते, म्हणून आरंभीचा वेग 0. म्हणजे एकदा का वस्तू वर गेली तर तोच आपला अंतिम वेग होता. आता तिथपर्यंत जर आपण त्याचं हाईट काढली, उंची काढली, ठीक आहे, त्या सर्व गोष्टी काढल्या. आता आपल्याला वरून ज्यावेळेस वस्तू खाली येईल त्यावेळेस तिचा आरंभीचा वेग आपण 0 धरायचा, आणि दगडाने कापलेले अंतर म्हणजे h. समजा दगड खाली पडण्यास लागलेला वेळ म्हणजे काय, t2, कारण t2 आहे. आणि जे काही त्वरण आहे हे काय आहे, धन g आहे, कारण ते आता गुरुत्वीय आकर्षणाच्या दिशेने येत आहे. गुरुत्वीय त्वरण जे आहे त्याच दिशेने ते होत आहे, बरोबर आहे. म्हणजे जे काही गुरुत्वीय आकर्षण आहे त्याच दिशेने दगड खाली पडत आहे, त्वरणाच्या दिशेने, म्हणून आपण त्याला अधिक पकडलं, ठीक आहे. आता बघा मित्रांनो, S बरोबर ut अधिक 1/2 at², ठीक आहे. हे समीकरण आपल्याकडे आहे. आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, आपल्याला इनिशियल वेग आहे म्हणजे आरंभीचा वेग 0 आहे, म्हणजे हे दोन्ही पण काय होईल, 0 होईल. राहिलं फक्त आपल्याकडे 1/2 GT², म्हणजे आपण इथं हाईट काढली याची. म्हणजे ज्यावेळेस चेंडू खाली येईल, ठीक आहे, त्यावेळेसची हाईट खाली येताना. विधान 2 आणि h ची किंमत ठेवू. आता विधान 2 मध्ये, म्हणजे विधान 2 तुम्हाला इथं दिसतंय की
ठीक आहे, विधान 2 इथं दिलेलं आहे वरती. हे याच्यामध्ये काय करू आता आपण एचची किंमत ठेवू. बघा ह्या एचची किंमत ह्या एचची किंमत आपण ठेवली. दोन्ही एचची म्हणजे दोन्हीची हाईट अगोदर काढलेली ना आता ह्या काढलेली. दोन्ही जर हाईट काढली तर याच्यामध्ये बघा मित्रांनो तर काय होईल, तर इथं जर बघितलं तर इथं तुम्हाला समजेल की इथं आपण टी जर बघितलं टी स्क्वेअर 2 बरोबर काय येईल, यूचा वर्ग अपॉन जीचा वर्ग येईल. आता असं का झालं, तर बघा मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही या इक्वेशनला किंवा या समीकरणाला सॉल्व कराल त्यावेळेस अशा प्रकारचं तिथं तुम्हाला भेटेल. तर बघा मित्रांनो आता बघा इथं हे 2 आहे, बघा हे 2 आहे, हे 2 इकडे गेल्यानंतर हे काय होईल, कॅन्सल होईल. एक गोष्ट ध्यानात ठेवा, ठीक आहे. आणि हा जी आहे इकडे आल्यानंतर भागाकारात येईल म्हणजे इथं जीचा स्क्वेअर होईल. काय होईल, जीचा स्क्वेअर होईल. त्याच्यामुळे आपण काय का टी स्क्वेअर बरोबर यूचा स्क्वेअर अपॉन जीचा स्क्वेअर अशा प्रकारे त्याचं समीकरण आपलं बनेल. मग टीचा स्क्वेअर जर आपण काढून टाकला तर यूचा स्क्वेअर काढून टाका, जीचा स्क्वेअर काढून टाका, म्हणजे येईल T2 बरोबर यू भागाकारात जी, म्हणजे खाली येण्यासाठी तिला एवढा वेळ लागेल. दगड वर जाण्यास लागणारा वेळ व दगड खाली पोहोचण्यास लागलेला वेळ. बघा T1 बरोबर T2 हे दोन्ही आपल्याला सारखे दिसतात, म्हणजे दगड वर जाण्यासाठी जेवढा वेळ लागला तेवढाच खाली येण्यासाठी सुद्धा वेळ लागलेला आहे. त्यानंतर बघा मित्रांनो आपल्याला अजून एक प्रश्न विचारलेला आहे. ऊ आहे, समजा की जीचे मूल्य अचानक दुप्पट झाले, स्मॉल जीचे, तर एक जड वस्तूला जमिनीवरून ओढून नेणे दुपटीने अधिक कठीण होईल का, आणि असे असेल तर का. तर बघा होय, दुपटीने अधिक कठीण होईल. कारण समजा वस्तूचे वस्तुमान m1 आहे व सुरुवातीचे गुरुत्वीय त्वरण g आहे. वस्तूचे वजन काय असते, वजन तर m गुणाकारात g म्हणजे वस्तुमान गुणाकारात गुरुत्वीय त्वरण असते. हे बघा आता गुरुत्वीय त्वरण दुप्पट झाले तर काय होईल, वस्तुमान तेच आहे पण गुरुत्वीय त्वरण 2 झाले तर काय होईल, तर जे काही वस्तूचे वजन आहे ते सुद्धा दुप्पट होईल. वस्तूचे वजन काय होईल, दुप्पट होईल. त्याच्यामुळे गुरुत्वीय त्वरण दुप्पट झाल्यास वस्तूचे वजन सुद्धा दुप्पट होते, त्यामुळे ती ओढून नेण्यास दुपटीने अधिक कठीण होईल. ठीक आहे. आता नंतर तिसरा प्रश्न आपण आता बघूया. पृथ्वीच्या केंद्रकावर जीचे मूल्य 0 असते याविषयी स्पष्टीकरण लिहा. आता पृथ्वीच्या केंद्रकावर जीचे मूल्य 0 असते का, बघा वस्तूवर कार्य करणाऱ्या पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूचा गुरुत्वीय त्वरण निर्माण होते. आता पृथ्वीवर जे काही गुरुत्वीय त्वरण आहे हे कशामुळे निर्माण झालं, पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे. आता बघा आपण पृथ्वीच्या आत पृथ्वीच्या केंद्राकडे जसजसे जातो तसतसे गुरुत्वीय त्वरण कमी कमी होत जाते व पृथ्वीच्या केंद्रकावर हे मूल्य 0 असते. याचा अर्थ असा नाही की पृथ्वीच्या केंद्रकस्थानी गुरुत्वीय बल नसते. आता बघा मित्रांनो गुरुत्वीय जे त्वरण असते जसं आपण पृथ्वीच्या केंद्रकामध्ये जाणार, ठीक आहे, जसं आपण पृथ्वीच्या केंद्रकामध्ये जाणार तसं गुरुत्वीय त्वरण काय होते, कमी होत जाते. याचा अर्थ असा नाही की पृथ्वीच्या केंद्रकामध्ये जर आपण गेलो तर तिथं गुरुत्वीय त्वरण 0 होईल. पृथ्वीच्या केंद्रकास्थानी विविध दिशेंनी हे बल कार्य करीत असते व त्याचे परिणामी बल रिझल्टंट फोर्स 0 असतो. याचा अर्थ तर 0 नाही, पण त्याचा जो रिझल्टंट फोर्स आहे म्हणजे जो परिणामी बल आहे, म्हणजे कारण ज्यावेळेस काय होते, ज्यावेळेस वेगवेगळे बल एकाच वेळेस काम करायला लागतात वेगवेगळ्या दिशेने, त्यावेळेस त्याचा जो रिझल्टंट असतो परिणाम 0 होत असतो. त्यामुळे गुरुत्वीय त्वरणसुद्धा 0 असते. पृथ्वीच्या आत जसजसे आपण पृथ्वीच्या आत ओढले जातो आपल्या सभोवतालचा सर्वत्र पृथ्वीचे कण भाग असतात व न्यूटनच्या नियमानुसार कोणत्याही 2 कणामध्ये गुरुत्वीय बल असते. न्यूटनचा नियम काय सांगतो की कोणत्याही 2 कणामध्ये गुरुत्वीय बल असते. या विविध दिशेने चे काय होत असते, ते विविध दिशेने कार्य करणाऱ्या बलाचे परिणाम बलाचे मूल्य कमी होत जाते व पृथ्वीच्या केंद्रकस्थानी 0 असते. अर्थात गुरुत्वीय त्वरण सुद्धा 0 असते. म्हणजे बघा या विविध दिशेने कार्य करणाऱ्या बलाचे परिणाम म्हणजे आता वेगवेगळ्या दिशेने कार्य करत आहे त्याच्यामुळे जे बलाचे मूल्य कमी होत जाते व पृथ्वीच्या केंद्रकस्थानी ते 0 बनते. अर्थात गुरुत्वीय त्वरण सुद्धा 0 असते. तसेच बघा जे काही
स्मॉल जी आहे ते आहे GM भागाकारात आरचा वर्ग. या सूत्राचा विचार करता पृथ्वीच्या केंद्रकाकडे जसे जसे आपण जाऊ तसे तसे यम व आरचे मूल्य कमी कमी होत जाते. यम म्हणजे काय तर वस्तुमान, आर म्हणजे काय तर त्याची त्रिज्या. केंद्रकास्थानी 0 बनते, म्हणून जी केंद्रकास्थानी मूल्य 0 असते. बघा, त्याचं जे काही त्रिज्या आहे आणि जे काही वस्तुमान आहे ते केंद्रकास्थानी 0 असते, म्हणून त्याचे जे काही मूल्य आहे ते पण 0 बनते. तर मित्रांनो, हा होता भाग 1. भाग 2 तुमच्यासाठी आम्ही लवकरच घेऊन येऊ.